श्री गणेशाय नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। अभंग 703 जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज अभंग गाथा। विठोबा विसाविया विसाविया पडो देई पाया, बहुखे दक्षिण आलो सोसुनिया वन, बहुता काकुलती आलो सोसिली फजिती, केली तुझसाठी तुका म्हणे एवढी आटी। विठोबा विश्रामधामा सर्वांना तू विश्रांती देतोस, मला तुझ्या पाया पडू द्या। मी अविद्येच्या वनातील आशा तृष्णा काम क्रोधाच्या खाच खळग्यातून अनवाणी पावलांनी कष्ट सोसून तुझ्याकडे येणाऱ्या वाटेवरून आलो। देवा फार कष्टी झालो आहे, संसारातील क्षणभराच्या सुखाला सुख, नाशवंताला माझे म्हणून संत मेळ्यात फजित झालो। अनेकांच्या विनवण्या केल्या, मला तुझ्या दर्शनाची इच्छा होती। तुकाराम महाराज म्हणतात, ही सर्व धडपड मी तुझ्यासाठी केली। 704 कागा धर्म केला असोन सत्तेचा आपुला, उभा उभी पाय जोडी, आता फाको नेदी घडी, नको सांडू ठाव, आता घेऊ नेदी वाव, तुका म्हणे इच्छा तैसा करीन सरसा। 704 देवा तू सर्व सत्ताधीश असताना आपल्या सत्तेचा धर्म का केलास? पुंडलिकाची मागणी पूर्ण करण्यासाठी उभा राहिला। देवा आता हे स्थान सोडू नको, पाय जुळवून उभा राहा। तुला तशी संधी मिळणार नाही, विसावा घेता येणार नाही। भक्त उद्धारण्याचे काम बाकी आहे। तुकाराम महाराज म्हणतात, मी माझ्या आवडीप्रमाणे तुला सर्व करायला लावी। 705 तुमची तो भेटी नवे ऐसी झाली, कोरडीच बोली ब्रह्मज्ञान, आता न बोलावे ऐसे वाटे देवा, संग न करावा कोणासवे, तुका म्हणे नित्य निमित्यासी सापडिले अंग, नेदावा हा संग विचारिले, तुका म्हणे माझी राहिली वासना, आवडी दर्शनाचीच होती। 705 देवा तुमची भेट होणे नाही असेच मला झाले आहे, मग आता नुसतेच कोरडे ब्रह्मज्ञान सांगणे व्यर्थ आहे। देवा तुमच्या भेटीसाठी व्याकुळ झालो आहे, कोणाशी बोलू नये कोणाची संगत करू नये असे वाटते। तुम्ही असंग असल्याने आम्हा जड अंगात संग कसा देणार, हे निमित्त सापडले आहे असा तुमचा विचार आहे का? तुकाराम महाराज म्हणतात, तुमच्या दर्शनाची आवड असल्याने वारंवार तशीच इच्छा होती। 706 आहे तेची आम्ही मागो तुझपाशी, न हो तुझ ऐसी क्रिया नष्ट, न बोलावे तेची वर्म बरे दिसे, प्रकटते कैसे गुण करू, एका ऐसा एका द्यावयाचा मोळा, का तुम्हा गोपाळा नाही ऐसा, तुका म्हणे लोका नाही कळो आले, करावे आपुले जतन तो। 706 अहो देवा तुमच्या जवळ जे काही त्याचीच आम्ही मागणी करतो, भलते सलते मागत नाही, असे क्रियानिष्ठ आम्ही नाहीत। अहो हरी तुमची अशी वर्मे ती बोललीच बरी आहे, तुमचे गुण जगात प्रकट करता येत नाही। गोपाळा एकाला जे दिले तेच दुसऱ्याला द्यावे ही तुमची रीत का नसावी? तुकाराम महाराज म्हणतात, लोकांमध्ये तुमचे गुण प्रकट झाले नाही तोपर्यंत आपले थोरपण जतन करा। 707 आम्ही याची केली सांडी, कोठे तोंडी लागावे, आहे तैसे असो आता, चित्ते चिंता वाढते, बोलिल्याचा मानी सीन, भिन्न भिन्न रहावे, तुका म्हणे आम्हा पाशी, धीरा ऐसी जतन। आता आम्ही देवासंबंधी विषय सोडून दिला, जाऊ द्या, कोठे या देवाच्या तोंडी लागावे, आता तो जसा असेल तसा असो। चिंता केल्याने चिंताच वाढते, म्हणून त्याचा विचार करायचा सोडला आहे। आम्ही त्याला जे काही बोलतो त्याचा तो शीन मानतो, तसेच त्याला बोलून आमचे मन व्याकुळ होते, म्हणून देवाने आणि आम्ही वेगवेगळे राहावे। तुकाराम महाराज म्हणतात, आमच्या जवळ धीर संयम आहे, त्याचे आम्ही जतन करू। 708 आम्हा पाशी याचे बळ, कोण काळवरी तो, धरोनी ठेलो जीवेंसाठी, होय भेटी तोवरी, लागलो तेन फिरे पांठी, पडिल्या गांठी वाचुनी,
तुका म्हणे अवकाश तुमच्या ऐसे व्हावया. 708. आम्हापाशी याचे बळ किती काळ चालणार, त्याची भेट होण्यापासून तो आम्हाला किती काळापर्यंत दूर ठेवणार, त्याची भेट होईपर्यंत जीवाभावाने हृदयात ठेवले आहे. त्याची भेट झाल्याशिवाय सोडणार नाही. आम्ही याच्या पाठीमागे लागलो आहोत. आता भेट झाल्याशिवाय पाठलाग थांबणार नाही. हा आमचा निर्धार आहे. तुकाराम महाराज म्हणतात, काही काळानंतर तरी देवा आम्ही तुमच्या बरोबर रिचे होण्याचे प्रयत्न करू. 709. बोलिलेंची बोले पडताळुनी उपजत मनी नाही शंका. बहुतांची माय बहुत कृपाळ साहोनी कोल्हाळ बुजाविसी. बहुतांच्या भावे वांटिसी भातुके बहुकौतुके खेळविसी. तुका म्हणे ऐसे जाणत सो वर्म करणे तो श्रमण वजेवाया. 709. संत महात्मे आतापर्यंत जे बोलून गेले ते पुन्हा पुन्हा आम्ही पडताळून पाहिले. आता आमच्या मनात किंचितही शंका उपजत नाही. हे विठू माऊली, तू सर्वांची आई आहेस. तू अत्यंत कृपाळू आहेस. म्हणून भक्तांच्या मागणीचा कोलाहल शांतपणे सहन करतेस. त्यांना समजावून समाधानी करतेस. तऱ्हेतऱ्हेच्या भक्तांच्या श्रद्धा भावाप्रमाणे तू भोग मुक्ती हरिप्रेमाचा खाऊ देऊन कौतुकाने खेळवतेस. तुकाराम महाराज म्हणतात, देवा तुमचे वर्म आम्ही जाणून आहोत, म्हणून आम्ही केलेल्या भक्तीचे श्रम व्यर्थ जाणार नाही. 710. कोठे भोग उरला आता आठविता तुझ मज. आड काही न ए दुजे फळ बीजे आणले उद्वेग तो वायाविन काहीचा सीन चिंतने. तुका म्हणे गेला भ्रम तुमच्या धर्म पायाचा. 710. हे देवा तुझा नित्य आठव असल्याने माझा कर्मभोग कसा उरेल. देवा आता कोणत्याही प्रकारचा अडथळा मला उरला नाही. आता कोणत्याही प्रकारचा प्रतिबंध राहिला नाही. हे फळ तुझ्या नामस्मरण सेवेने दिले. तुझ्या स्मरणाने काळजीचे कारण उरले काय. तुकाराम महाराज म्हणतात, माझ्या चित्तात आपले चरण जडविलेल्या चरण धर्माने चित्तातील भ्रम नाहीसा झाला. 711. संसार तो कोण लेखे आम्ही सखे हरिजन. काळ ब्रह्मानंदे सरे आवडी उरे संचली. स्वप्नी तेही नाही चिंता रात्री जाता दिवस. तुका म्हणे ब्रह्मरसे होय सरिसे भोजन. 711. आता संसाराची चिंता कोण करतो. आमचे हरिजन सखे झाले आहेत. आमचा सर्व वेळ ब्रह्मानंदात जात आहे. हरिभक्तीची गोडी अंतकरणात भरून राहिली आहे. दिवसा मागून दिवस रात्री मागून रात्र आनंदात जातात. आता आम्हाला स्वप्नातही चिंता वाटत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, हरिभक्ताबरोबर त्यांच्यासारखे नित्य ब्रह्मासारखे भोजन होत आहे. 712. येई गा विठ्ठला येई गा विठ्ठला प्राण हा फुटला आळविता. पडियलो वनी थोर चिंतवनी उशीर का अजूनी लावियेला. काय तुझ नाही लौकिकाची शंका आपुल्या बाळका मोकिलता. तुका म्हणे बहुखंती वाटे जीवा दरियेले देवा दुरी दिसे. 712. अगा विठ्ठला तू धावते लवकर ये. तुला आळविताने माझे प्राण उरी फुटत आहे. तुझ्या विना मी या संसार वनात एकाकी पडलो आहे. तू उशीर का लावतोस. हे विठाई आपल्या बाळाला टाकून देताना तुला लोकनिंदेचे भय वाटत नाही का. तुकाराम महाराज म्हणतात, देवा तू आम्हाला दूर ठेवतोस याची जीवाला फार तळमळ लागली आहे. 713. आपुले गावींचे नदे कसे झाले परदेशी एकले किती कंठू. मनवनी पाहे मूळ येता वाटे जीवलग भेटे कोणी तरी. पाहता अवघ्या दिसतील दिशा सकळई ओसा दृष्टी पुढे. तुका म्हणे कोणी न सांगे वारता तुझी वाटे चिंता पांडुरंगा. 713. आपल्या गावीचे परिचयाचे कोणी दिसत नाही. या परदेशात एकटेपण कसे कंठू. कोणीतरी जीवलग भेटेल मूळ घेऊन येताना दिसेल म्हणून वाटेकडे पाहतो आहे. प्रेमभराने तुमचा निरोप अवघ्या दिशा पाहाव्यात तर आपले कोणी दिसत नाही. सगळे ओस पडले. तुकाराम महाराज म्हणतात, देवा तुझी वार्ता कोणी सांगत नाही म्हणून काळजी वाटते. 714.
जनतरी देखे गुंतले परपंचे, स्मरण ते त्यांचे त्यासी नाही. मनवनी मागे परतले मन, घालनीचे रान देखोनिया. इंद्रियांचा गाजे गोंधळ ये ठाई, फोडीतसे डोई अहंकार. तुका म्हणे देवा वासनेच्या अटे, केली तळपटे बहुत्यांची. 714. लोक परपंचामध्ये इतके गुंतले आहेत की त्यांना आपण कोण याची शुद्ध राहिली नाही. म्हणून असे हे जीव घेणे संसार व्रत पाहून माझे मन हरिचरणाकडे पुन्हा आले. या लोकांची इंद्रिये गोंधळाची गर्जना करीत आहे, अहंकार सर्वांची डोकी फोडीत आहे. तुकाराम महाराज म्हणतात संसाराच्या वासनेमुळे या जनाचे वाटोळे झाले. 715. दावे त्यासी फावे, दुजे उगबुजुनी गोवे. घ्यावे भरोनिया घर, मंग नाही एरझार. धनी उभे केले पुंडलिका उगले. तुका म्हणे ठसा, गेला पडोनिया ऐसा. 715. भेदमूलक प्रपंचाच्या चक्रातून आपली मुक्तता करून घेऊन जो भगवंताकडे धाव घेईल त्याला मोक्ष मिळेल. आपले हृदयरूपी घर देवाच्या चिंतनाने भरून टाकावे म्हणजे जन्म मृत्यूचे फेरे उरत नाही. या भक्ती सामर्थ्यावर अन्य कोणतेही साधन न करता पुंडलिकाने पांडुरंगाला विटेवर उभे केले. तुकाराम महाराज म्हणतात अशी त्याची सर्वत्र कीर्ती झाली. 716. भगवंता लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा. ऐरावत रत्न थोर, त्यासी अंकुशाचा मार. ज्याचे अंगी मोठेपण, तया यातना कठीण. तुका म्हणे जाण, व्हावे लहानाहुनी लहान. भगवंता मला लहानपणच दे. लहान असलेल्या मुंगीला साखर खायला मिळते. समुद्र मंथनातून निघालेल्या 14 रत्नांपैकी असा ऐरावत प्रसिद्ध हत्ती रत्न असून त्याला अंकुशाचा मार सोसावा लागतो. लाकडाचे ओझे वाहून न्यावे लागते. ज्याच्या अंगी मोठेपण असते त्याला ते टिकवण्यासाठी यातना सहन कराव्या लागतात. तुकाराम महाराज म्हणतात आम्ही लहानाहून लहान व्हावे, विनम्र व्हावे हेच श्रेयस्कर आहे. 717. नीचपण बर्वे देवा, नचेले कोणाचाही दावा. महापुरे झाडे जाती, तेथे लवाळे राहती. येता सिंधूंच्या लहरी, नम्र होता जातीवरी. तुका म्हणे कळ, पाय धरल्या न चलवळ. समाजातील अतिशय सामान्य स्थितीत राहणे चांगले. अशा लोकांशी कोणी शत्रुत्व करीत नाही, त्यांचा कोणी हेवा करीत नाही. नदीला आलेल्या महापुरात मोठी काय झाडे वाहून जातात, परंतु नदी काठावर उगवलेली गवताची पाती सुरक्षित राहतात. जशा समुद्राच्या मोठमोठ्या धारा असतात त्याच्या पुढे पोहणारा नम्र झाला की शांत होतात. तुकाराम महाराज म्हणतात शक्ती सामर्थ्यावर काहीही करणाऱ्या माणसाचे पायाला पिठी मारली की त्याचे दुसरे अवयव काहीही करू शकत नाही. तो उभाच राहतो म्हणून लीन होण्यामध्ये युक्ती आहे. 718. उष्ट्या पत्रावळी करोनिया गोळा. दाखविती कळा कवित्वाची. ऐसे जे पातकी ते नरकी पचती. जोवरी भ्रमती चंद्र सूर्य. तुका म्हणे एका नारायणा ध्यायी. वरकडा वाही शोक असे. लोकप्रिय मान्यता प्राप्त तिच्या काव्यातील शब्दांचे चौर्य कर्म करून अक्षरांची जोडणी करून सर्वसाधारण कवी आपल्या चौर्य कर्माचे कौशल्य दाखवतात. असे पापकर्मी चंद्र सूर्य आकाशात भ्रमण करीत आहेत तोपर्यंत नरकात यमयातना भोगीत पिचत असतात. तुकाराम महाराज म्हणतात केवळ एका भगवंताचे ध्यान करावे. विकाराच्या आरी गेल्याने दुःख प्राप्ती होते. 719. आवडीच्या मते करीती भोजना. भोग नारायणी म्हणती केला. अवघा देव म्हणे वेगळे ते काही. अर्थासाठी डोई फोडू पाहे. लाजे कमंडलू धरिती भोपळा. आणि कथिगळा प्रावरणासी. शाला गडवे धातू द्रव्य इच्छा चित्ती. नैश्वर्य बोलती अवघे मुखे. तुका म्हणे त्यास देवा नाही भेटी. ऐसे कल्पकोटी जन्म घेता. 719. अनुभव शून्य वाचाळ शब्दज्ञानी जीव ब्रह्म आहे या सत्याचे प्रतिपादन करून भोजन करून आणि म्हणतात हे सारे सुखभोग नारायणच भोगत आहे. बोलण्याचा भाव त्यांच्या कृतीत नसतो. सर्व काही देव आहे असे म्हणणाऱ्या थोड्या द्रव्यासाठी दुसऱ्याचा जीव घ्यायला तयार होता.
गरीब संन्यासाचे वस्त्र भोपळ्याचे कमंडलू, ठिगळाची गोधडी या परित्यागी जीवनाचे लक्षण असलेल्या गोष्टीची या पुस्तकी पंडितांना लाज वाटते. प्रपंच नश्वर आहे असे ओरडून सांगतात, पण मनात शाल जोडी, चांदीचे तांबे, भरपूर द्रव्य दक्षिणांचे अभिलाषा असते. अशा पाखंड्यांना किती जन्म घेतले तरी एकाही जन्मात त्यांना देवाची भेट होणार नाही असे तुकाराम महाराज म्हणतात. रामकृष्ण हरी पुंडलिक वरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.